धातू, हे 7 धातू आपल्या शरीरातील मूलभूत धातू आहेत, है ना. आपल्या शरीराचा पाया आहे. ह्याच्यापासूनच आपलं शरीर बनतं. म्हणजे बघा आणि असं म्हणतात, की हे 7 धातू असून काय म्हणतात ना, जन्म झाल्यापासून मध्यम वयापर्यंत हे धातू शरीरामध्ये वाढत असतात आणि वार्धक्य म्हणजे म्हातारपणामध्ये धातूंची झीज होऊ लागते आणि अशा प्रकारे मग जन्मल्यानंतर हे धातू बघा 7 प्रकारचे धातू आपल्याला जन्मल्यापासून आपल्या शरीरामध्ये वाढत असतात आणि जसं-जसं 25, 30, 35 वयामध्ये जातो, तसं-तसं हे धातूचं प्रमाण शरीरातून कमी होतं आणि धातूंचं प्रमाण कमी म्हणजे शरीराची कमजोरी. शरीराची कमजोरी म्हणजे कित्येक वेगवेगळे आजार किंवा शारीरिक कमजोरी आपण बघू शकतो. तर इथं जसं आपण बघतोय, की बाबा मग आता सुरुवात करूया रसधातूंपासून. रसधातू पहिला धातू आहे 7 धातूमधला. तर शरीरामध्ये जे रस असतो, पांढरा द्रव असतो, एक ना आपल्या शरीरामध्ये प्लाझ्मा म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये आपल्या वैज्ञानिक भाषेमध्ये प्लाझ्मा म्हणतो. तर शरीरामध्ये रसधातू हा पाण्याप्रमाणे असणारा द्रव धातू असून याची तुलना प्लाझ्मा बरोबर करता येते. पाण्यामुळे ज्याप्रमाणे सुकलेले झाड टवटवीत होते, त्याप्रमाणे सर्व शरीराला पोषक घटक पुरवण्याचे कार्य रसधातू करत असतो आणि रसधातूमुळे अवयवांना सर्व शरीरातील जे अवयव असतात ना, अवयवांना कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते. म्हणजे एक प्रकारे आपण त्याला प्लाझ्मा फ्लुइड पण म्हणतो त्याला. रसधातू म्हणजे आपल्या शरीरात एक पांढऱ्या प्रकारचा धातू असतो, जो आपल्या शरीरामध्ये आपण म्हणतो, की अवयवांना, शरीराला पूर्ण हे सगळे पोषक घटक पण पुरवतो आणि ह्याच सप्तधातूला रसधातूमुळं आपल्या शरीरामध्ये सगळे पोषक तत्व पुरवण्याचं काम रसधातूमुळे होतं. तर रसधातू नंतर येतं रक्तधातू. तर रक्तधातूमुळे शरीराला प्राणवायूचा पुरवठा होतो म्हणजे ऑक्सिजन मिळतं. हा धातू म्हणजे रक्तधातू शरीरातील रसद्रवामधून शरीराच्या अवयवापर्यंत पोहोचतो आणि इतर सर्व धातूंना पोषण देतो रक्तधातू. तर शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि वाढीसाठी रक्त महत्वाचा आहे. तर रक्तधातूपासून आपल्याला रक्त मिळतं आणि रक्तामुळे आपल्या शरीरात जे ऑक्सिजनची गरज आहे, अवयवांना पोषक तत्वांची गरज आहे, अवयवांना जे रक्ताच्या पुरवठ्याची गरज आहे, हे सगळं रक्तधातूमुळे होतं. तर हे मूलभूत धातू आहेत. म्हणजे रसधातू, रक्तधातू हे आपल्या शरीराचे पाया आहेत आणि हे जर पाया जर हलला तर काय होतं? आपल्या शरीराचं जे आरोग्य आहे ते हलतं आणि म्हणून हे मूलभूत पाया जरी म्हणलं आपण तर हे चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून हे जे सप्तधातू आहेत, हे आपल्या शरीराचा मूलभूत पाया आहे आणि ह्याला मजबूत ठेवण्यासाठी शरीरातील मूलभूत पाया फाउंडेशन ज्याला म्हणतो आपण, शरीराचा मूलभूत पाया या 7 धातूंना जर आपण मेंटेन केलं, तर आपल्या शरीराचं आरोग्य आपण 100% एक नंबर ठेवू शकतो. मग हे रक्तधातू होतं, रसधातू नंतर रक्तधातू बघितला. आता पुढचा तिसरा धातू आहे मांसधातू. बरं का. भिंतीवर ज्याप्रमाणे सिमेंटचा गिलावा केल्यामुळे आतील विटा झाकल्या जातात, त्याप्रमाणे मांसधातू मांसधातूचे आवरण हाडांच्या सांगड्यावर होते आणि आपल्या शरीरामधील स्नायू म्हणजे मांसधातू आहे ना, आपल्या शरीरामधील स्नायू म्हणजे मांसधातू होय आणि या स्नायूचं आकुंचन प्रसरण वात दोषाचं नियंत्रित करतं. म्हणजे बघा, की आपल्या जर हाडाचं हे जे सापळा आहे, ज्याच्यामध्ये बघा हाडाचा सापळा ज्याला झाकलं जातं, तर त्याला मांसधातू म्हणतो. मांसधातूमुळे स्नायू तयार होतात आणि या स्नायूमुळं आपल्या शरीराला एक एक सौंदर्य तर येतच, पण एक आवरण आहे ना, आपल्या शरीराला जे आवरण आहे, त्या आवरणाचं काम करतं स्नायू म्हणजे मांसधातू आणि एवढंच नाही, तर स्नायू आपले जे आकुंचन आणि प्रसरण पावतात, तर ते वातदोषामुळं म्हणजे स्नायू वातदोषामुळं नियंत्रित असतं. तर अशा प्रकारे मांसधातू जे आपल्या शरीराचं एक आवरण आहे, आपल्या शरीराला एक सुंदरता पण देतं आणि आपल्या शरीराच्या आतील अवयवांना सुरक्षित ठेवण्याचं पण काम करतं मांसधातू. तर मांसधातू अशा प्रकारे त्यानंतर येतो मेदधातू. मेदधातू मधले म्हणजे निरोगी चरबी ज्याला म्हणतो. आता तुम्ही म्हणाल की निरोगी चरबीची उदाहरणं काय आहेत? जे आपलं जे धन्वंतरीचं तूप आहे, आहे ना, गाईचं तूप आहे ना, ते एक निरोगी चरबी आहे. आपलं धन्वंतरीचं विघ्नहर्ता राईस ब्रान ऑइल ते पण निरोगी चरबी आहे. म्हणजे आपल्या शरीराला जे निरोगी चरबीची गरज आहे, त्या निरोगी चरबीला मेदधातू म्हणतात. चरबीचा धातू आणि मेदधातू हा शरीरातील पिवळ्या रंगाचा धातू असून याच्यामुळे शरीराला विशिष्ट आकार मिळतो. हालचाल करताना शरीर घटकांचं घर्षण होऊ नये म्हणून मेदधातू शरीरामध्ये वंगणाप्रमाणे काम करतो. बघा एवढंच काम करतो का मेदधातू? मेदधातू आपल्या शरीरातील काय म्हणतात ना टेम्परेचर मेंटेन करतो. बरं का? आता आपण बघतो की ध्रुवीय जे अस्वल असतात आहे ना, ध्रुवीय अस्वल. तर ते काय करतात 6 महिने म्हणजे
थंडीचं वातावरण सुरू होण्या अगोदर 6 महिने एवढं चरबीयुक्त खाना खातात ते की पुढचे 6 महिने त्यांना अन्न मिळणार नसतं आणि 6 महिन्याचं अन्न चरबी साठवून ठेवणार जेणेकरून थंडीमध्ये त्यांचं संरक्षण म्हणजे मेदधातू आपल्या शरीरामध्ये स्नायू बनवतो, नसांचं आरोग्यासाठी गरजेचं आहे. आपल्या शरीरामध्ये गरमी गरमी आपल्या शरीरामध्ये एक गरमीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी मेदधातूचं गरज गरज पडते आणि अशा प्रकारे स्नायूचं आरोग्य, नसांचं आरोग्य, आपल्या शरीरामध्ये टेम्परेचर आणि आपल्या मेंदूला पण मेदधातूची गरज आहे. फॅटची हेल्दी फॅट म्हणतात त्याला. तर अशा प्रकारे मेदधातू म्हणजे निरोगी चरबी ज्याला म्हणतो आपण. निरोगी चरबी, हानिकारक चरबी नाही. हानिकारक चरबी म्हणजे कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स हे हानिकारक चरबी म्हणतो आपण. पण जे निरोगी चरबी जे आपल्याला शरीराला गरज आहे त्याला मेदधातूचा उपयोग होतो आणि अशा प्रकारे मेदधातू नंतर आहे अस्थि धातू. अस्थि धातू एक शरीरातील महत्वाचा धातू आहे. अस्थि धातूमुळे शरीराचा सांगडा तयार होतो. अस्थि धातूमुळे आपण ताठ उभं राहू शकतो. शरीराचा तोल सांभाळू शकतो. अस्थि शरीराच्या अवयवांच्या बाह्य धक्क्यापासून संरक्षण करते आणि तसेच अस्थिमध्ये मज्जा धातू समावेश असतो. मज्जा धातू म्हणजे बोन मॅरो है ना. बोन मॅरो जिथं आता बोन मॅरो पुढे जाऊन आपण ऐकणार आहोत की मज्जा धातू म्हणजे है ना अस्थि धातू. तर अस्थि धातू म्हणजे आपल्या हाडं बनतात. हाडांमुळं आपण उभा राहू शकतो. हाडांमुळं आपण हालचाल करू शकतो, वाकू शकतो आणि हाडं नसती तर आपलं शरीर एक एक मांसाचा गोळा झाला असता. आपल्याला चालता आलं नसतं. आपल्याला सरकत पुढं. त्यामुळं अस्थि धातू हाडांच्या हाडांना बनण्यामध्ये कारण बनतात. अस्थि धातू आपल्या शरीराला एक आकार तर देतच, पण आपल्या शरीराला एक सपोर्ट पण उभा राहण्याचा सपोर्ट बॅलन्स पण करतं आणि म्हणून हाडांचा जो सांगडा आहे तो अस्थि धातू हाडं अस्थि धातूमुळे बनतात आणि अस्तु धातूमध्ये मध्ये काय असतात तर मज्जा धातू असतो. बोन मॅरो म्हणतात आणि बोन मॅरोचं काय तर बोन मॅरो ओके ज्याला मज्जा धातू म्हणतो. तर पाठीच्या मणक्याच्या आत असणारा मज्जारज्जू आहे ना. मज्जारज्जू म्हणजे बोन मॅरो. कवटीच्या आतील मस्तिष्क याचा समावेश मज्जा धातूंमध्ये होतो आणि तसेच मज्जा धातू म्हणजे शरीरातील अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो. शरीरातील हाडांमध्ये रिकामा जागा आणि छिद्र अस्थिमज्जेने भरलेल्या असतात. अस्थिमज्जेमध्ये रक्त धातूतील तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट पेशी है ना. म्हणजे रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स हे अस्थि धातू म्हणजे काय म्हणतात त्याला सॉरी मज्जा धातू म्हणजे बोन मॅरो मध्ये बनतात आणि म्हणून बघा मज्जा धातू एक तर लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट पेशी तर बनवतच. पण मज्जा धातू या 3 पेशी मला सांगा पांढऱ्या पेशी नसतील, लाल पेशी नसतील आणि काय म्हणतात ना प्लेटलेट नसतील तर आपलं आयुष्य आणि म्हणून बोन मॅरो म्हणजे मज्जा धातू अस्थिमज्जा पण किती महत्वाची आहे तर त्याच्या विना आपल्या शरीरात पेशीच तयार नाही होणार. आणि पेशी तयार नाही तर आपलं आयुष्य नाही आणि म्हणून आपल्या शरीरातील मूलभूत एक पाया जरी म्हणला परत एकदा बोन मॅरो म्हणजे आपल्या हाडं तर आपल्या शरीराला आकार देतात पण हाडांमध्ये जे छिद्र असतात त्याच्यामध्ये बोन मॅरो बनतो आणि बोन मॅरो मध्ये आपल्या सगळ्या प्रकारच्या ज्या पेशी आहेत ते बनतात आणि म्हणून बोन मॅरो म्हणजे मज्जा धातू पण महत्वाचा आहे. आणि शेवटचा धातू शुक्र धातू. सगळ्यात शेवटचा धातू म्हणजे शुक्र धातू. पुनरुत्पादन है ना म्हणजे काय म्हणतात ना प्रेग्नन्सीसाठी पुनरुत्पादन करणे हे महत्वाचं कार्य शुक्र धातूचं आहे. अस्थि धातूपासून शुक्र धातूची निर्मिती होते. पांढऱ्या रंगामुळे या धातूला शुक्र असे म्हणले जाते. मनामध्ये धैर्य म्हणजे शुक्र धातू जर आपल्या शरीरात चांगला असेल तर मनामध्ये धैर्य, प्रसन्नता, आनंद उत्पन्न करणे आणि शारीरिक बल उत्तम राखणे या शुक्र धातूचं कार्य आहे. शुक्र धातू पुरुषांप्रमाणे स्त्री शरीरामध्ये देखील असतो आणि स्त्री हार्मोन्स व बीज तयार करण्यासाठी उपयुक्त असतो. पुरुषांमध्ये मात्र संपूर्ण शरीरात व्याप्त शुक्र धातू समागमाच्या वेळी अत्युच्च आनंदाची क्षणी पुरुषाच्या जननेतून बाहेर पडतो आणि गर्भनिर्मितीसाठी कारणीभूत ठरतो. तर अस्थि धातू हे 7 प्रकारच्या धातूमध्ये शुक्र धातू आपण बघितले, 7 प्रकारचे धातू बघितले. मग आता हे सप्त धातूंच्या वेळेला आपण बघितलं तर आपलं हृदय, आपला आमाशय म्हणजे पॅनक्रियास, आत आत आपले काय म्हणतात ना आतड्या, मूत्राशय म्हणजे युरिनरी ब्लॅडर, वृक्क इत्यादी सर्व अवयव धातूंपासून निर्माण झालेले असून श्वसन, रक्त भिसरण, पचन, मूत्र निर्मिती या क्रिया पण या अवयवांमार्फत घडवून आणतात. तर सप्त धातूंमुळे आपले अवयव तर तयार झालेलं
झालेतच, पण ह्या अवयवांचं जे काम आहे ते पण सप्तधातूंमुळेच असतं. त्यामुळे सप्तधातू आपल्या मूलभूत गरजा आहेत, मूलभूत पाया आहे शरीराचा. मग धन्वंतरीचे नवचेतना कल्पम हे या सप्तधातूंशी निगडीत सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे. धन्वंतरीचा नवचेतना कल्पम सप्तधातूंचं प्रोडक्ट आहे. म्हणजे ज्या लोकांना सप्तधातूंची कमी आहे, त्या लोकांना परत ज्या सप्तधातूंची गरज आहे, त्या लोकांना नवचेतना कल्पम आपण देऊ शकतो सप्तधातूंच्या पूर्ततेसाठी. नवचेतना कल्पम मध्ये असलेले पोषक तत्व विशेषतः हृदयाचं आरोग्य, मज्जातंतूंचं आरोग्य, लिव्हर, किडनी आणि लैंगिक आरोग्यासाठी प्रभावी आहे. तर अशा प्रकारे धन्वंतरीचे नवचेतना कल्पम मधील घटकांचा आपल्या आरोग्यामध्ये कसा लाभ आहे, फायदा आहे ते आपण आता बघूया. तर नवचेतनांमध्ये कल्पमध्ये पहिली वनस्पती आहे एशियन जिनसेंग. तर एशियन जिनसेंग शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढवतो, तणाव कमी करतो एशियन जिनसेंग आणि प्रतिकार शक्तीला मजबूत करतो. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की शारीरिक आणि मानसिक ऊर्जा, तर काही वेळेस काय होतं माहितीये का, आपल्याला हे शब्द आपण लाखो वेळा ऐकलेले असतील. शारीरिक आणि मानसिक ऊर्जा हा शब्द, तणाव कमी करतो हा शब्द, प्रतिरक्षाशक्ती मजबूत करतो हा शब्द, हे शब्द आपण लाखो वेळा ऐकलेले असतात. पण ज्यावेळी तुम्ही खरोखर शारीरिक आणि मानसिक ऊर्जेचा अनुभव करता, तणाव कमी असलेल्याचा अनुभव करता, प्रतिरक्षक शक्तीचा मजबूतीचा अनुभव करता, त्यावेळेस तुम्हाला कळतं. आणि म्हणून नवचेतना कल्पम हे शारीरिक आणि मानसिक ऊर्जेला वाढवतो. एशियन जे नवचेतना कल्पमच्या माध्यमातून एशियन जिनसेंग शारीरिक आणि मानसिक ऊर्जाला वाढवतो, तणाव कमी करतो. आणि तणावाचा जेव्हा विषय निघाला, म्हणजे स्ट्रेस म्हणतो आपण त्याला, तणावाचा विषय निघाला, तर आज मोठ्यात मोठ्या सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट कडे पण तणावाला कमी करण्यासाठी अँटी डिप्रेसंट गोळ्यांचा उपयोग केला जातो. पण तणाव अँटी स्ट्रेस गोळ्यांचा उपयोग केला जातो सायकॅट्रिस्ट सायकोलॉजिस्ट कडे, पण त्याचा काही उपयोग होत नाही. उलटा साइड इफेक्ट मुळे खूप सारा त्रास होतो. पण इथं एशियन जिनसेंग जे की एक प्राकृतिक वनस्पती आहे, शारीरिक आणि मानसिक ऊर्जाला वाढवतं, तणाव कमी करतं आणि प्रतिकार शक्ती, रोग प्रतिकार क्षमताला मजबूत करतं एशियन जिनसेंग. त्यानंतर दुसरी वनस्पती आपल्या नवचेतना कल्पमध्ये आहे सफेद मुसली. सफेद मुसली लैंगिक आरोग्यासाठी उपयुक्त, शरीराला ताकद आणि ऊर्जा प्रदान करतं आणि थकवा कमी करतं. बरं का, आता ज्यावेळेला लैंगिक आरोग्य, बघा इथं दोन गोष्टी समजून घेण्याची गोष्ट गरजेचं आहे. लैंगिक आरोग्य वेगळं आणि लैंगिक प्रक्रिया वेगळी. आपण ज्यावेळेला लैंगिक आरोग्याचा विषय बोलतो, त्यावेळेला लोक लैंगिक प्रक्रियाचा काय म्हणतात ना, कल्पना करतात आणि चुकीचं समजून. लैंगिक आरोग्य हे तुमच्या आरोग्यातला एक हिस्सा आहे. जसं तुमचं बाकीचं आरोग्य आहे, तुमची रोगप्रतिकार क्षमताचं आरोग्य, तुमचं शारीरिक आरोग्य, तुमचं मेंदूचं आरोग्य, तुमचं पाचन आरोग्य, तुमचं हाडांचं आरोग्य, तसंच लैंगिक आरोग्य पण तुमच्या आरोग्याचा एक भाग आहे. त्याला नेगेटिव्ह बघायची गरज नाहीये, बरं का. त्याला चुकीच्या रीतीनं विचार करायची गरज नाहीये. लैंगिक आरोग्य जर तुमचं खराब असेल, तुम्हाला हृदयाचं आरोग्य चांगलं आहे, तुमचं हाडांचं आरोग्य चांगलं आहे, पण तुमचं लैंगिक आरोग्य कमजोर आहे, म्हणजे तुम्ही काहीतरी आरोग्याच्या बाबतीत कुठल्या शरीराच्या एका भागाने तुमचं आरोग्य जे आहे ते कमजोर आहे. आणि म्हणून लैंगिक आरोग्य आपल्या शरीराच्या बाकी आरोग्यातला एक भाग आहे, एक हिस्सा आहे आणि तो पण महत्वाचा आहे. म्हणजे आता लैंगिक आरोग्य चांगलं असेल तर तुमचं बीपी नॉर्मल राहतो. लैंगिक आरोग्य चांगलं असेल तर हाडं मजबूत राहतात. लैंगिक आरोग्य चांगलं असेल तर तुमचं मेंदूचं आरोग्य, ताणतणाव, स्ट्रेस, डिप्रेशन राहत नाही. आणि म्हणून बरं का, आणि म्हणून लैंगिक आरोग्य तुमच्या डिप्रेशन चांगलं राहणं, लैंगिक आरोग्य चांगलं असेल तर बीपी न वाढणं, लैंगिक आरोग्य चांगलं असेल तर हाडं, सांधेदुखी होत नाही. म्हणजे म्हणून लैंगिक आरोग्य तुमच्या बाकीच्या आरोग्यातला एक हिस्सा आहे. आणि एवढंच नाही, सफेद मुसली नवचैतन्याच्या कल्पनेच्या शारीरिक ताकद काय होतं, तणावामुळे काम करत दिवसभर पळापळीमुळे काय होतं, आपण संध्याकाळी थकायला लागतो. बरं, तुम्ही नवचेतना कल्पम जर घेतलं तर नवचेतना कल्पम एक जनरल टॉनिक सारखं काम करतं, तुमच्या शारीरिक ताकद वाढवतं आणि थकवा, ऊर्जा शरीराला, संध्याकाळी तुम्ही कामावरून जरी आला तरी तुम्हाला ऊर्जा असते शरीरामध्ये, ऊर्जा प्रदान करतं आणि थकवा होत नाही, थकवा राहत नाही, थकवाला कमी करतं किंवा बिलकुल मिटवतं सफेद मुसली. अशा प्रकारे तिसरी वनस्पती आहे काळी मुसली. तो काळी मुसली प्रतिकार शक्ती वाढवते, म्हणजे रोग प्रतिकार क्षमता, इम्युनिटीला वाढवते, शारीरिक कमजोरी दूर करतं काळी मुसली आणि लैंगिक आरोग्य सुधारतं काळी मुसली. चौथी वनस्पती आहे अश्वगंधा. अश्वगंधा तणाव आणि चिंताला कमी करतं. चिंता म्हणजे अँक्झायटी म्हणतो त्याला, तणावाला स्ट्रेस म्हणतो. स्ट्रेस आणि अँक्झायटी म्हणजे तणाव आणि चिंताला कमी करतं अश्वगंधा. 3000 वर्षापासून
बरं का. अश्वगंधाला तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी वापरलं जात आहे. शारीरिक आणि मानसिक ताकद वाढवतं. बघा नुसतं शारीरिक ताकद आहे का, मानसिक ताकद पण महत्वाची आहे. आजकाल आपल्या जे शहरी भागामध्ये जे तणाव आहे, चिंता आहे, मानसिक समस्या आहेत, तर त्याला हे लोक काय करतात, सायकॅट्रिस्टला कन्सल्ट करतात, सायकोलॉजिस्टला कन्सल्ट करतात आणि ते काय करतात, झोपेची औषध देतात. तणावासाठी, चिंतेसाठी आणि मानसिक मानसिक समस्यांसाठी काय करतात, झोपेची औषधं, सेडिटिव्ह म्हणतात ते देतात. पण त्याचा साइड इफेक्ट एवढा खतरनाक आहे की माणूस सुसाईड करतो आहे ना, आत्महत्या करायचा म्हणजे त्याचा साइड इफेक्ट तोच आहे. जो सेडिटिव्ह दिले जातात ना, वर्षानुवर्ष म्हणजे हे झोपेची औषधं घेऊन पण आपल्याला झोप तर येतच नाही, तणाव कमी होत नाही, चिंता कमी होत नाही, मानसिक समस्या काही कमी होत नाहीत आणि शेवटी पेशंट एवढा वैतागतो. आणि त्याच्या पण अश्वगंधाला 3000 वर्षापासून तणाव आणि चिंता आणि शारीरिक आणि मानसिक ताकद वाढवतं आणि प्रतिकार शक्ती पण सुधारवतं. अशा प्रकारे तणाव चिंता कमी करण्यासाठी मदत करतं है ना अश्वगंधा. त्याच्यानंतर 5वी वनस्पती आहे गोक्षरू. एक मिनिट मित्रांनो. येस. 5वी वनस्पती गोक्षरू लैंगिक शक्ती वाढवतं आणि शारीरिक थकवा कमी करतं. आता जर लैंगिक शक्तीचा विषय आला ना मित्रांनो, तर त्या लोकांना लैंगिक शक्तीचं महत्व आहे, ज्यांना बाळं होत नाहीयेत. लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये ज्यांना बाळं होत नाहीयेत, मग स्त्री असेल, पुरुष असतील, त्यांना लैंगिक शक्तीच्या कमतरतेमुळं बाळ होत नाहीत, तिथं त्यांना महत्व आहे आणि त्यामुळे लैंगिक शक्ती वाढवतं गोक्षरू आणि शारीरिक थकवा कमी करतं. आणि त्याच्यानंतर 6वी वनस्पती शतावरी महिलांच्या आरोग्यासाठी लाभदायक, महिलांचा हार्मोन संतुलन करतं शतावरी आणि महिलांच्या रोगप्रतिकार क्षमतेला. म्हणजे जसं आपण बघा की एशियन हे धन्वंतरीचं प्रोडक्ट आपण शारीरिक आणि मानसिक साठी सुद्धा, ज्यांना शारीरिक कमजोरी आहे, मानसिक समस्या आहेत, त्याचा पण देऊ वाढू शकतो. ज्यांची रोगप्रतिकार क्षमता कमजोर असल्यामुळे सारखं सारखं आजारी पडतात, त्यांना पण देऊ शकतो है ना. आणि ज्यांना थकवायचा समस्या आहे, फेटिगनेस ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये पण देऊ शकतो. लैंगिक आरोग्यासाठी देऊ शकतो है ना. आणि त्याच्यानंतर कमजोरीला दूर हटवण्यासाठी आपण नवचेतना कल्पम देऊ शकतो. तणाव, चिंता आणि मानसिक ताकद वाढवण्यासाठी, रोगप्रतिकार क्षमता सुधारण्यासाठी अश्वगंधा म्हणजे नवचेतना कल्पम देऊ शकतो. लैंगिक शक्ती ज्यांना ज्यांना ज्या लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये मुलं न होण्याच्या समस्यांमध्ये आपण त्यांची लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी किंवा लैंगिक आरोग्यासाठी आपण त्यांना नवचेतना कल्पम देऊ शकतो. शारीरिक थकवा कमी करण्यासाठी आणि महिलांच्या आरोग्याने म्हणजे महिलांनी पण नवचेतना कल्पम घेतलं तरी चालतं, कारण नवचेतना कल्पमच्या माध्यमातून शतावरी महिलांच्या आरोग्यासाठी फायदेमंद, लाभदायक आणि महिलांमध्ये हार्मोन संतुलन करतं. नवचेतना कल्पमच्या माध्यमातून शतावरी आणि महिलांची रोगप्रतिकार क्षमता वाढवतं. 7वी वनस्पती आहे कौंच बीज. तर कौंच बीज पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी उपयोग, शुक्राणूंची गुणवत्ता सुधारतं, शरीराला ऊर्जा प्रदान. आता तुम्ही म्हणाल की शुक्राणूंची गुणवत्ता कशासाठी गरज आहे मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट लक्षात, भारतामध्ये एक संस्कृती आहे है ना. भारताची संस्कृती काय, तर निरोगी बाळ हे निरोगी समाज आहे मित्रांनो. निरोगी बाळ हे पुढे जाऊन निरोगी समाज पण, म्हणजे बाळाचं जे काय म्हणतात ना, निरोगी असणं, जन्मताच निरोगी असणं का महत्वाचं आहे. आणि मग तिथं निरोगी बाळासाठी कशाची गरज आहे, तर महिलांचं आरोग्य, महिलांचे जे त्यांचं स्त्री आरोग्य जे असतं, म्हणजे त्यांचं काय म्हणतात ना, गर्भाशयाचं आरोग्य म्हणतो ते महत्वाचं आहे. पुरुषांचं लैंगिक आरोग्य, महिलांचं लैंगिक आरोग्य, हे दोन्ही का महत्वाचं आहे, कारण का जर कमजोर बाळ जन्मली, रोगग्रस्त बाळ जन्मली, तर पुढे जाऊन रोगग्रस्त समाज, कमजोर समाज बनू शकतो. आणि म्हणून पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी, महिलांच्या लैंगिक आरोग्यासाठी पण नवचेतना कल्पम आपण देऊ शकतो. पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी उपयोग कौंच बीज, शुक्राणूची गुणवत्ता है ना. बघा स्पर्म, हेल्दी स्पर्म म्हणतो आपण, का महत्वाचं आहे, हेल्दी स्पर्म म्हणजे हेल्दी बेबी. आणि म्हणून शुक्राणूची गुणवत्ता सुधारतं कौंच बीज, शरीराला ऊर्जा प्रदान करतं कौंच बीज. त्यानंतर 8वी वनस्पती आहे नवचेतना कल्पमध्ये बेहमान सफेद, स्मरणशक्ती सुधारतं. म्हणजे आता बघा आपण फील्डमध्ये काम करतो है ना, फील्डमध्ये काम करतो, तर आपल्याला पळापळीमुळे, ताणतणावामुळे काय होतं, आपली स्मरणशक्ती कमी होते. तर नवचेतना कल्पमच्या माध्यमातून बेहमान सफेद स्मरणशक्ती सुधारण्यासाठी वापरू शकतो. शारीरिक ताकद वाढवतं, थकवा कमी करतं बेहमान सफेद. त्याच्यानंतर मित्रांनो बेहमान सफेद नंतर आहे 9वी वनस्पती
पंजा असं म्हणतं, पण पंजा नाव नाहीये वनस्पती, त्याला पावपाव वनस्पती म्हणतात इंग्लिशमध्ये पावपाव. आणि लैंगिक शक्ती वाढवतं, ऊर्जा वाढवतं आणि शारीरिक कमजोरी दूर करतं, है ना. तर अशा प्रकारे बाला वनस्पती शारीरिक ताकद वाढवतं, थकवा कमी करतं, प्रतिकारशक्ती सुधारतं. चिलगोजा पाईन 11वी वनस्पती नवचेतना कल्पमध्ये हृदयासाठी, बर का, हृदयासाठी उपयोग, म्हणजे ज्यांना बीपीचा त्रास आहे, ज्यांचे हृदयाचे स्नायू कमजोर आहेत, हृदय कमजोर आहे, त्यांच्यासाठी पण नवचेतना कल्पमच्या माध्यमातून आपण, ज्यांना हृदयाची समस्या आहे त्यांना चिलगोजा पाईन नवचेतना कल्पमच्या माध्यमातून हृदयाच्या आरोग्यासाठी, त्यांची रोगप्रतिकार क्षमता मजबूत करण्यासाठी, शारीरिक ताकद देण्यासाठी आपण देऊ शकतो हृदयाच्या समस्याच्या लोकांमध्ये. 12वी वनस्पती आहे रेड सेज, है ना. शरीरात रक्तभिसरण सुधारतं, हृदयाच्या आरोग्यासाठी उपयोग आणि पाचन, म्हणजे ज्यांना पाचन मध्ये, ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे, ज्यांना छातीत जळजळ आहे, ज्यांना काय म्हणतात ना, आतड्यांमध्ये सूज आहे, पाईल्स म्हणजे मूळव्याध आहे, अशा पाचन संबंधित तोंडाच्या अल्सर पासून, तोंड येण्यापासून पाईल्स पर्यंत जे काय पाचन समस्या आहेत त्याच्यामध्ये पण आपण सुधारण्यासाठी. त्याच्यानंतर आलं पाचन सुधारतं, सूज कमी करतं, सर केसर काय करतं मित्रांनो, मूड सुधारतं. मूड म्हणजे काय, तर ज्यांचा चिडचिडा स्वभाव आहे, विनाकारण चिडत असतात, महिला असतील पुरुष असतील, तर त्यांचा चिडचिडापणा कमी करतं, इरिटेशन आपण म्हणतो त्याला, है ना. तर मग मूड सुधारतं म्हणजे काय करतं, चिडचिडापणा कमी करतं, पाचन सुधारतं आणि त्वचेसाठी केसर उपयुक्त आहे नवचेतना कल्पमच्या माध्यमातून. 15वी वनस्पती आहे नवचेतना कल्पमध्ये दालचिनी. दालचिनी डायबिटीच्या लोकांना, नवचेतना कल्पम आपण डायबिटीच्या लोकांना पण देऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये दालचिनी आहे. रक्तातील साखर नियंत्रित करतं दालचिनी नवचेतना कल्पमच्या माध्यमातून, सूज कमी करतं आणि प्रतिकार शक्ती म्हणजे रोग प्रतिकार क्षमता म्हणजे इम्युनिटीला वाढवतात दालचिनी. 16वी वनस्पती आहे इलायची, म्हणजे काय म्हणतात ना, वेलदोडे. तर पचन सुधारतं नवचेतना कल्पमच्या माध्यमातून, इलायचीच्या माध्यमातून, ताजेपणा देतं, शरीरातील विषकारी घटकांना बाहेर काढतं, विषारी पदार्थांना बाहेर करतं, डिटॉक्सिफिकेशन मध्ये मदत करतं नवचेतना कल्पम. त्याच्यानंतर मित्रांनो, बकरा काटा, गोट थॉर्न म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. बकरा काटा म्हणजे लैंगिक शक्ती वाढवतं. 17वी वनस्पती शारीरिक ताकद वाढवतं, पचन सुधारतं. आणि 18वी वनस्पती पलाश, पचन सुधारतं, त्वचेच्या समस्या कमी करतं आणि प्रतिकार शक्ती म्हणजे इम्युनिटी वाढवतं. कुटज, पोटाच्या समस्यांवर, ज्या लोकांना पोटाचा ऍसिडिटी आहे, पोटामध्ये अल्सर आहे, है ना, पोटाच्या समस्या आहे, पाचन समस्या आहे, भूक कमी आहे ना, किंवा जास्त खाऊ होतं, अशा सगळ्या पोटांच्या समस्यावर, पाचन समस्यावर, आणि ज्या लोकांना खूप जुलाब होतात, खाल्लं की जुलाब, ह्या जितक्या पण पोटांच्या समस्यांवर अतिसार म्हणजे जुलाबाला नियंत्रित करतं कुटज आणि पाचन सुधारतं. त्यानंतर 20वी वनस्पती आहे मास्टिक ट्री. तर आपल्या दातांचा आणि हिरड्यांसाठी उपयुक्त नवचेतना कल्पमच्या माध्यमातून मास्टिक ट्री आपल्या दातांच्या आरोग्यासाठी, हिरड्यांच्या आरोग्यासाठी पण उपयोग करू शकतो. पचन सुधारतं, हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे मास्टिक ट्री. आणि अशा प्रकारे 21वा घटक आहे 21वा घटक आहे बदाम. मेंदूचं आरोग्य आहे ना, ज्यांची स्मरणशक्ती कमी आहे, ज्यांना तणाव आहे, ज्यांना चिंता आहे, ज्यांना डिप्रेशन आहे, अशा मेंदूच्या आरोग्यासाठी जबरदस्त नवचेतना कल्पमच्या माध्यमातून बदाम. आणि बदाम 21वा वनस्पती काय म्हणतात त्याला, हृदयाला मजबूत करतो आणि त्वचेसाठी उपयुक्त आहे. आणि 22वा तत्व आहे, घटक आहे खजूर, है ना. खजूर ऊर्जा प्रदान करतो, पाचन सुधारतो आणि शारीरिक ताकद वाढवतो. 23वी वनस्पती शल्मली, त्वचेसाठी उपयुक्त, केस मजबूत करतं, म्हणजे केसांच्या आरोग्यासाठी पण नवचेतना कल्पम देऊ शकतो, पाचन सुधारतं. आणि 24वा घटक आहे नारळ.
नारळ काय करतो, आपल्या शरीरामध्ये पाणीचा जो मात्रा आहे, पाणीचा जो पाणीचं प्रमाण, तर त्याला मेंटेन करतं. जलसंचय ज्याला म्हणतो आपण, हायड्रेशन ज्याला म्हणतो, है ना. तर नारळ काय करतं, आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण मेंटेन करतं, पचन सुधारतं आणि शारीरिक ताकद देतं नारळ. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, 25वा फळ आहे, घटक आहे कलिंगड. कलिंगड पण आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण मेंटेन करतं, त्वचेचं आरोग्य सुधारतं आणि शरीराला थंडावा देतं. 26वा घटक आहे ऊस. ऊस हाडांना मजबूत, नवचेतना कल्पमच्या माध्यमातून ज्यांना सांध्यांचा त्रास आहे, हाडांचा त्रास आहे, त्यांच्या हाडांना मजबूत करतं. नवचेतना कल्पमच्या माध्यमातून ऊस पचन सुधारतं, शरीराला ऊर्जा प्रदान प्रदान करतं. त्याच्यानंतर सुरंजन, 27वी वनस्पती नवचेतना कल्पमध्ये सुरंजन. सांध्यातील वेदना म्हणजे ज्यांना सांध्यांचा म्हणजे सांधेदुखीच्या लोकांना पण नवचेतना कल्पम देऊ शकतो. नवचेतना कल्पम मध्ये सांधेदुखीच्या लोकांसाठी सुरंजन सांध्यांच्या वेदना कमी करतं, सूज कमी करतं आणि सांधी वातासाठी, ऑस्टिओआर्थरायटिससाठी उपयुक्त आहे नवचेतना कल्पमच्या माध्यमातून सुरंजन. म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस नवचेतना कल्पम ते आपण नवचेतना कल्पम आपण सांधेदुखीच्या लोकांना पण देऊ शकतो. 28वी वनस्पती आहे कोकिलाक्ष. लैंगिक आरोग्यासाठी लाभदायक, पचन सुधारतं, शारीरिक ताकद वाढवतं. 29वा घटक आहे खाद्य चांदीचा वर्क. शारीरिक ताकद वाढवतो, प्रतिकार शक्ती वाढवतो, हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे खाद्य चांदीचा वर्क. 30वा घटक आहे शिलाजीत, है ना. शिलाजीत ऊर्जा वाढवतो, लैंगिक आरोग्य सुधारतो आणि प्रतिकार शक्ती म्हणजे रोग प्रतिकार क्षमता, इम्युनिटीला मजबूत करतो शिलाजीत. 31वा घटक आहे वांगभस्म. शरीरातील कमजोरी दूर करतं, लैंगिक शक्ती वाढवतं आणि त्वचेसाठी उपयुक्त आहे. आणि 32वा घटक आहे लोह मृत्तिका भस्म. रक्तक्षय म्हणजे ज्यांचं रक्त कमी आहे, हिमोग्लोबिन कमी होत आहे, तर अशा लोकांना पण नवचेतना कल्पमच्या माध्यमातून लोह मृत्तिका भस्म दिल्यामुळं नवचेतना कल्पम रक्त वाढीसाठी मदत करतं, ऊर्जा वाढवतं आणि प्रतिरक्षा शक्तीला सुधारतं लोह मृत्तिका भस्म. आणि 33वी वनस्पती आहे शाही मूम. प्रतिकार शक्ती वाढवते, है ना, शारीरिक ताकद वाढवते आणि त्वचेसाठी उपयुक्त आहे शाही मूम. 34वा घटक आहे गुलकंद. पचन सुधारतं, शरीरामध्ये जी उष्णता असेल तर शरीराला थंडावा देतं आणि त्वचेसाठी उपयुक्त आहे गुलकंद नवचेतना कल्पमच्या माध्यमातून. 35वा घटक आहे मध. मध शारीरिक ताकद वाढवतो, प्रतिकार शक्ती वाढवतो आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. आणि 36वा आणि शेवटची वनस्पती विदारेखंड. लैंगिक शक्ती वाढवतो आणि शारीरिक थकवा कमी करतं. अशा प्रकारे 36 प्रकारच्या नवचेतना कल्पमच्या वनस्पतींची माहिती आपण बघितली. आणि मग नवचेतना कल्पम हृदयाच्या आरोग्यासाठी अनेक फायदे देतो. हृदयाचे ठोके नियमित करतं, ज्यांचे हृदयाचे ठोके नियमित नाहीयेत, है ना, नियमित राहण्यासाठी मग रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवतं आणि रक्तप्रवाह म्हणजे रक्तप्रवाह वाढवण्यास मदत करतं. हृदयाच्या आरोग्यामध्ये नवचेतना कल्पम, मेंदूच्या आरोग्यामध्ये नवचेतना कल्पम तुमच्या चेतापेशींच्या आरोग्य सुधारण्यास मदत करतं, मेंदूची कार्यक्षमता वाढवतं. त्याच्यानंतर लिव्हरच्या आरोग्यासाठी नवचेतनामधील घटक अनेक फायदे देतात. लिव्हरला स्वच्छ करतात, विषारीपणा कमी करतात, फॅटी लिव्हर नियंत्रित करतात आणि लिव्हरचं आरोग्य राखण्यास, म्हणून लिव्हरच्या आरोग्यामध्ये सुद्धा नवचेतना कल्पम देण्याची गरज आहे. किडनीचं आरोग्य, किडनी ही शरीरातील एक लहानसा अवयव होय, पण तो आपल्या शरीर आणि आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. किडनीचा आरोग्यासाठी नवचेतना कल्पम फायदेशीर आहे. लैंगिक आरोग्य सुधारतं, जसे कामेच्छा कमी असणे त्याला कामेच्छा वाढवतं. एरेक्टाइल डिस्फंक्शन, पुरुषांमध्ये एरेक्टाइल डिस्फंक्शन शीघ्र पतन इत्यादीसाठी प्रॉडक्ट उत्कृष्ट आहे नवचेतना कल्पम. त्यानंतर रोग प्रतिकार क्षमता, न्यूट्रॉपचं नवचेतना कल्पम रोग प्रतिकार क्षमता म्हणजे इम्युनिटीला वाढवतं, रोगांना दूर ठेवतं, शरीरातील पोषक तत्वांची कमतरता दूर करतं. अशा प्रकारे 5 ग्राम किंवा एक छोटासा चमचा नवचेतना कल्पम थंड दुधासोबत चावून खाणे. अशा प्रकारे नवचेतना कल्पम एक जबरदस्त प्रोडक्ट सगळ्या लोकांमध्ये, डायबिटीजच्या लोकांमध्ये, हृदय रोगांमध्ये, सांधेदुखीमध्ये, कॅन्सरमध्ये, अस्थमामध्ये, लहान मुलांमध्ये, वयस्कर लोकांसाठी, है ना, मध्यमवयीन आपल्यासारख्या मध्यमवयीन लोकांसाठी, सगळ्यांसाठी आपण नवचेतना कल्पम एक टॉनिक म्हणून तर उपयोग करू शकतोच, पण एक औषध म्हणून सुद्धा ओके काम करतं, मेडिसिनचं काम करतं. आणि टॉनिक सगळ्यात बेस्ट टॉनिक आहे. शारीरिक ऊर्जा, मेंदूचं आरोग्य, शरीरातले थकवा कमी करत शारीरिक शक्ती वाढवणं आणि आपल्या शरीरातील कित्येक प्रक्रियांना नॉर्मल करतं नवचेतना कल्पम एक जबरदस्त प्रोडक्ट. धन्यवाद मित्रांनो. इथं नवचेतना कल्पमचं सेशन इथं थांबतो. अजून पण आपल्याकडे 10 मिनिटं आहेत. काही प्रश्न असले तर विचारू शकता. कसा होता सेशन?
थँक्यू सचिन वाळुसकर सर. खूप जबरदस्त प्रोडक्ट आहे. प्रत्येकाने घेतलाच पाहिजे, पर्सनली खाल्लाच पाहिजे. तरच त्याची शक्ती जाणवते. थँक्यू कल्पना नवले मॅडम. बरं का, स्वतः घेतला असेल तरच तुम्हाला त्याचं महत्त्व कळतं आणि तुम्हाला जर रिझल्ट आला, तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि पुढच्या लोकांना तुम्ही पूर्ण विश्वासाने, पूर्ण विश्वासासहित एका काय म्हणतात कॉन्फिडन्स सहित तुम्ही त्यांना सांगू शकता आणि त्यांना फायदा होतोच होतो. बघा आपण कित्येक आपलं जे आपण रोज बाहेर फिरतो, वातावरणामध्ये प्रदूषित वातावरणामध्ये फिरतो. आपलं खाणं-पिणं कधी-कधी होत नाही व्यवस्थित. ओके. कित्येक गोष्टी कारणीभूत असतात आपल्या आरोग्यासाठी. तिथं नवचेतना कल्पम काय करतं? नवचेतना कल्पम तुम्हाला निरोगी ठेवतं, रोगप्रतिकार क्षमता मजबूत ठेवतं, हृदयाचं आरोग्य, नसांचं आरोग्य, मेंदूचं आरोग्य, है ना? ब्लड शुगर, डायबिटीज, है ना? त्याचा काय म्हणतात त्याला? लहान मुलांचं आरोग्य. आपण बघा शाळेमध्ये जातात. आपल्याला काळजी असते, की बाबा मुलं आजारी पडू नयेत, त्यांची भूक चांगली राहावी, त्यांचं मेंदू आरोग्य, त्यांचं शारीरिक आरोग्य चांगलं. त्याच्यामध्ये लहान मुलांमध्ये देऊ शकतो. आपल्यासारखे मध्यमवयीन म्हणजे 35 ते काय म्हणतात ना 55 वर्षाचे लोकं आणि त्याच्यानंतर वयस्कर लोकं 60 वर्षाचे पुढचे सगळे लोकं घेऊ शकतात आणि निरोगी टॉनिक आणि एक औषध म्हणून सुद्धा आपण त्या नवचेतना कल्पमला घेऊन स्वतःसाठी फायदा घेऊ शकतो. स्वतःमध्ये रिझल्ट आला तर समोर तुम्ही प्रमोशनला तुम्हाला भरपूर धैर्य येऊ शकेल. कारण तुम्हाला स्वतःला रिझल्ट आलेले आहेत. कुणाचे काय प्रश्न आहेत का? थम्स अप करा, हात वर करा. प्रश्न असतील तर. येस, विनायक सर तुम्हाला अनम्यूट दिलंय बघा मी. येस. हा सर, ह्याच्यामध्ये एका महिलेसाठी रात्रीला जे पायाला एकदम असे रात्री 12 वाजतात एकदम टाईट पाय होतात आणि पाय फार गच्च होतात, फार बरोबर. त्रास वेदना होतात. तर त्यासाठी काय हे देता येईल का आपल्याला? 100% देऊ शकतो. त्याला क्रॅम्प्स म्हणतात. म्हणजे गोळे चढतात. महिलांमध्ये काय होतं? गोळे चढतात पायाचे. मग ते जीव घट्ट गेल्यासारखं दुखतं. होतं, भयानक रडतंय. हो, हो. दुखतं, खूप दुखतं ते आणि मग हा, त्याला क्रॅम्प्स म्हणतात सर, मसल क्रॅम्प्स म्हणतात. त्याच्यामध्ये हा, इम्युरिच, नवचेतना कल्पम, प्रोट्रिच डब्ल्यू पावडर, कॅलरीज ब- डी2 मॅक्स. इम्युरिच, नवचेतना कल्पम, प्रोट्रिच डब्ल्यू पावडर आणि नवचेतना कल्पम आपलं कॅलरीज डी2 मॅक्स हे 4 प्रॉडक्ट एका वर्षाचा कोर्स द्या सर, त्यांना फायदा होईल. आणि डोस कसा द्यायचा सर नवचेतना कल्पाचा? नवचेतना कल्पम रोज 5 ग्राम. 5 ग्राम म्हणजे बघा 30 ग्रामची डबी असती. ती 30 हो, ग्रामची डबी 6 दिवसात संपवायची. 6 दिवसात का? असे 4 डबे असतात. हो. 24 दिवसाचा एक बॉक्स. ओके सर. 24 आणि म्हणजे दीड हे बॉक्स. आणि इम्युरिचचा डोस इम्युरिच 3-3-3. 3 टाईप. येस, 9 कॅप्सूल दिवसाला. प्रोट्रिच डब्ल्यू महिन्यातून 2 डबे ओके सर. आणि कॅलरीज डिटोमॅक्स एक गोळी सकाळ संध्याकाळ. धन्यवाद सर. येस. ओके. मजल्स क्रॅम्प मध्ये सुद्धा मोठ्यात मोठ्या गायनेकोलॉजिस्ट ट्रीटमेंट नाहीये, पण आपल्याकडे आहे मजल क्रॅम्प्स. ओके सर. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. खूप चांगलं झालं सर सेशन आजचं. थँक्यू. येस. चांगली व्यवस्थित माहिती मिळाली. आणि गरज आहे सर, लोकांना गरज आहे. कारण काय माहिती का, लोक खर्च करून थकलेले आहेत. तिथं धन्वंतरी प्रोडक्ट एक नंबर म्हणजे 100% गॅरंटी आपण देऊ शकतो की त्यांना फायदा होतोच होतो. ओके सर. येस. संतोष क्षीरसागर सर अनम्यूट दिलंय तुम्हाला. छान झालं सेशन सर. जे माहिती Yes. वाटत नव्हतं ते सर्वच माहिती झालं या सेशन मधून. तुम्ही जबरदस्त आहे सर, तुमचं अभ्यास जबरदस्त आहे. ह्याचा रिझल्ट काय आला पाहिजे मला सांगा आता. याचा रिझल्ट येणार 100% येणार. सगळ्या कोणत्याही आजारावर चालतंय. नाही, तो रिझल्ट नाही. सेल्सचा रिझल्ट आला पाहिजे साहेब. सेल्सचा हा येणार की 100% येणार सर. येणार नक्की. नुसता ऐकून उपयोग आहे का? एवढा नाही, जबरदस्त प्रोडक्ट आहे. एवढा हो. जबरदस्त प्रोडक्ट आहे, लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. हो, लोक हो, आपली हो. वाट बघतायत की कुणीतरी येऊन मला चांगलं सांगेल, डायबिटीज मध्ये फायदा देईल, सांधेदुखीमध्ये फायदा देईल. कारण हा. पेन किलर खाऊन खाऊन थकलोय मी, डायबिटीजच्या गोळ्या खाऊन खाऊन शुगर कंट्रोल होत नाहीये, हृदयाच्या हा. गोळ्या खाऊन खाऊन बीपी कंट्रोल होत नाहीये. तिथे हे सगळे प्रोडक्ट एक नंबर आहेत. हो, हो. जबरदस्त आहे आणि ह्याचा पण रिझल्ट येईल तुम्हाला. सेल्सचा सुद्धा रिझल्ट येईल आता या महिन्यात. हा.
पहिली गोष्ट आपण स्वतः प्रत्येकाने दीड बॉक्स 1 वर्षासाठी खाल्ला तुम्ही, दीड बॉक्स प्रत्येक म्हणाल 1.5 बॉक्स असं 1 वर्षासाठी खाल्ला, तर तुम्ही मला स्वतः रिझल्ट सांगाल की सर खूप जबरदस्त झालं. तुमचं ऐकलं आम्ही 1 वर्ष खाल्लं. 1 वर्ष खायचं का माहितीये का? की आयुष्यभर एवढे जे 30-30, 40 वर्ष शरीराला वापरलं, त्या शरीराला परत मेंटेन करायचं असेल, तर कमीत कमी वर्ष आणि जास्तीत जास्त 2 वर्ष जर खाल्लं, तर परत तुम्ही रिव्हर्स 10 वर्ष मागे येता. येस येस 100%. नाही मी खाल्ले रिव्हर्स 4 परत 10-15. 4 बॉक्स खाल्लेत सलग मी वन टाइम. अच्छा. सलग 4 ठीक महिने आहे. खाल्ले. जेवढं तुम्हाला हजम होतोय, पचतंय तेवढं चांगलं. जेवढं जास्त खाला, काही लोकांना जास्त खाल्ल्याने उष्णता वाढते. त्यामुळे 5 ग्राम हा बरोबर डोस आहे. पण काही लोकांनी जरी भरपूर खाल्लं, डोस जास्त घेतला, तरी प्रॉब्लेम नाहीये, घेऊ शकतात. त्याला काही साइड इफेक्ट नाहीये. हो 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 बरोबर आहे. खाल्लेत मी 4 बॉक्स खाल्लेत सलग कंटिन्यू. काही नाही म्हणजे म्हणजे एका जबरदस्त महिन्यात आहे. 4 बॉक्स खाल्ले का 4 महिन्यात 4 बॉक्स 4 खाल्ले? महिन्यात 4 बॉक्स. त्याला अर्थ नाही ना. मी काय म्हणतोय 1.5 बॉक्स. प्रॉब्लेम इथंच आहे. मी सांगतोय 1.5 बॉक्स आणि तुम्ही हा म्हणता 1 बॉक्स. मग हा रिझल्ट मग मग नाही तरी पण रिझल्ट चांगला आहे म्हणजे काय काय असं केलंय? अजून अजून 1 वर्षभर खा. नक्की 4 घेतो. महिने झाल्यानं अजून 1 वर्ष खा. तुमचा हो परफॉर्मन्स वाढेल, तुमची हो स्मरणशक्ती वाढेल, तुमचे जे डिप्रेशन, चिंता, ओके आणि हो काय तणाव हे कमी होईल. तुम्ही ऍक्टिव्ह व्हाल ब्रेन वाईज. हो हो फिजिकली शारीरिकरित्या पण ऍक्टिव्ह व्हाल, ब्रेनरित्या मेंदूच्या रित्या पण ऍक्टिव्ह व्हाल. हम्म. नर्वस सिस्टम रिलॅक्सेशन होईल, मजल्स ऍक्टिव्ह होतील, भूक हो वाढेल, चांगली झोप लागेल, काम थकणार नाही. कित्येक फायदे, शेकडो फायदे. हो 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 घेतो नक्कीच घेतो. येस, थँक्यू. ओके. येस, अतुल सर. सेशन झालेलं आहे. इथं ना ओके. आपण थांबूया आणि आपण पुढच्या सेशनला परत एकदा भेटूया चांगल्या प्रॉडक्टच्या माहिती